नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। मित्रांनो, आपण यूट्यूबला सिरीज सुरू केली आहे जी तुमच्या येणाऱ्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत, कंबाईन, राज्यसेवा किंवा सगळ्या परीक्षा ज्या आगामी होणाऱ्या सरळ सेवा, आरोग्य सेवा सगळ्यांसाठी एक आवश्यक सिरीज आहे। लक्षात ठेवा, आपण या सिरीजमध्ये काय पाहणार आहोत तर मेन आपण पाहणार आहोत कॉन्सेप्ट, PYQ आणि एलिमिनेशन टेक्निक, कशा प्रकारे ऑप्शन कट करायचे। ठीक आहे, तर याच्यामधला हा व्हिडिओ मी घेऊन आलोय बघा। आता हा जो व्हिडिओ आहे बघा, हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकचा आहे बघा, तर टॉपिक आहे बघा पोषण, न्यूट्रिशन टॉपिकचा हा व्हिडिओ आहे। न्यूट्रिशन बघा, पोषण या घटकाचा हा व्हिडिओ आहे। आता पोषक घटकांमध्ये व्हिडिओ करताना मी पहिले एक बेसिक पॉईंट तुम्हाला समजावून सांगतो। कोणता बेसिक पॉईंट बघा, तर पोषण या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायला बघा पोषक घटक किंवा पोषक द्रव्ये। ओके, पोषक द्रव्ये किती प्रकारचे आहेत ते एकदा समजून घेऊ बघा। ओके, बघा आपल्याला PYQ पण सॉल्व करायचे आहे आणि ऑप्शन एलिमिनेट पण करायचं आहे, बरोबर। ठीक आहे, तर बघा पोषण टॉपिक आहे, त्या पोषण टॉपिकमध्ये ओके आज जे तुम्हाला मी शिकवणार आहे बघा ते आपलं मेन कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स, त्यातली एक ट्रिक आहे। ठीक आहे, पण आता बघा, पण लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यात पहिले बघून घेऊ किती प्रकारचे पोषक घटक आहेत। ओके, किती प्रकारचे पोषक द्रव्ये आपल्याला पाहायला मिळतात। ओके, बघा पोषक घटक किंवा पोषक द्रव्ये, न्यूट्रिएंट्स किती प्रकारचे आहेत। ओके, तर बघा जनरली आपल्याला साधारणतः 5 प्रकारचे पोषक घटक मेनली पाहायला मिळतात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि तसे सुद्धा 5 प्रकार आहेत बघा। पहिला बघा त्याला आपण म्हणतो कर्बोदके। ओके, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स किंवा कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो। दुसरा प्रकार आहे बघा, त्याला आपण म्हणतो प्रथिने, प्रोटीन्स ही सुद्धा महत्त्वाची अशी न्यूट्रिएंट्स आपल्याला पाहायला मिळतात। नंतर बघा जो थर्ड प्रकार आहे बघा, त्याला आपण म्हणतो मेद किंवा फॅट्स। बघा मेदाला फॅट्स म्हणतात किंवा लिपिड्स म्हणतात, हा प्रश्न विचारला बघा आपला आयोगाने। लिपिड्स लक्षात ठेवा, लिपिड्स। ओके, आता मला सांगा असा शब्द आला लाइपोप्रोटीन, याचा अर्थ काय? याचा अर्थ लिपिड्स आणि प्रोटीन दोघांचं मिक्सचर। ठीक आहे, बघा अशी लिंक लागते बघा, आपल्याला सायन्स किती सोपं आहे तर तशी लिंक लागते। ठीक आहे, नंतर बघा जीवनसत्वे म्हणजे काय तर बघा विटॅमिन्स, जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स। ओके, आणि नेक्स्ट आहे बघा ते म्हणजे खनिजे किंवा क्षार, ज्याला आपण शब्द वापरतो बघा मिनरल्स किंवा सॉल्ट्स, मिनरल्स। ठीक आहे, बघा ही आपली महत्त्वाची पोषक घटक आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येकावर मी व्हिडिओ करणार आहे, एलिमिनेशन ट्रिक सांगणार आहे। आज आपला टॉपिक आहे बघा कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स आपल्याला आज पाहायचा आहे। ओके, मेन मुद्दे जे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत। ठीक आहे, बघा सगळ्यात पहिला मुद्दा आपला पाहायचा आहे तो म्हणजे काय बघा, लक्षात ठेवा सगळ्यात पहिला मुद्दा आपला पाहायचा आहे कर्बोदकांसंबंधीचा, कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स। ओके, लक्षात ठेवा कार्बोहायड्रेट्स ज्या लहान घटकापासून बनतात त्याला म्हणतो बघा आपण शुगर किंवा शर्करा, शुगर। ओके, बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर कार्बोहायड्रेट्स पाण्यात विद्राव्य असेल, बघा जर पाण्यामध्ये विरघळत असेल, ओके, जर कर्बोदके कार्ब्स वॉटर सॉल्युबल असतील, ओके, तर याला म्हणतो बघा आपण, तर यांना आपण म्हणतो शुगर किंवा शर्करा, शुगर। ओके, चला पहिला पॉईंट समजला, शुगर। ओके, शुगर म्हणजे काय? पाण्यात विरघळणारे कर्बोदके। ओके, आता बघा आपल्याला सगळ्यात बेसिक शुगर पाहायला मिळते ग्लुकोज ही सगळ्यात बेसिक शुगर आहे। ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे बघा C6H12O6, हा फॉर्म्युला आहे ग्लुकोजचा। क्लिअर आहे? म्हणजे मला असं म्हणता येतं का कर्बोदकामध्ये कोणते घटक असतात, तर मला म्हणता येईल का कार्बन आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे। हां बघा, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असे 3 घटक आपल्याला या कार्बमध्ये पाहायला मिळतात, याला शॉर्ट फॉर्म कार्ब सुद्धा म्हणतात। कार्बोहायड्रेट्समध्ये आपले 3 घटक पाहायला मिळतात। सगळ्यांना क्लिअर आहे? बघा महत्त्वाचा मुद्दा आहे। नंतर बघा, नंतर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ग्लुकोज ही बेसिक शुगर आहे किंवा सिंपल शुगर आहे। ओके, लक्षात ठेवा ग्लुकोजचं मेन काम आहे आपल्याला ऊर्जा देणे, ऊर्जा एनर्जी। मग लक्षात ठेवा आपल्याला आपल्या शरीराला ऊर्जा कोणापासून मिळणार आहे? जास्त ऊर्जा, तर ती आपल्याला मिळते ग्लुकोजपासून किंवा कार्बपासून मिळते। ओके, मग लक्षात ठेवा यांच्यापासून आपल्याला यांचं मेन काम आहे ऊर्जा देणे। ओके, एनर्जी, आपल्या शरीराला जेवढी गरज आहे गरजेपुरती ऊर्जा जी आपल्याला मिळते ती आपल्याला मिळते या ग्लुकोजपासून मिळते किंवा कर्बोदकापासून मिळते। मग मला सांगा तुम्ही, जर यांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते याचा अर्थ या कर्बोदकांना म्हणतो आपण शरीराचे इंधन। हे आपल्या शरीराचे काय आहेत? इंधन आहेत, शरीराचे इंधन, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फ्युएल ऑफ बॉडी। ओके, फ्युएल ऑफ बॉडी। ओके, आणि यांच्यापासून मेनली ऊर्जा मिळते, म्हणून यांना म्हणतो आपण ऊर्जेचे प्रमुख किंवा मुख्य स्रोत।
याला म्हणतो आपण मेन सोर्स ऑफ एनर्जी. ओके, दे आर मेन सोर्स ऑफ एनर्जी, दे आर मेन सोर्स ऑफ एनर्जी फॉर अस. आपल्यासाठी यांच्यापासून आपल्याला जास्त ऊर्जा मिळते. सगळ्यांना क्लिअर आहे? बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, IMP गोष्ट आहे. ठीक आहे. ओके, बघा आता याच्या विरुद्ध आपण बघितलं प्रोटीनचं काम काय, बॉडी बिल्डिंग काम आहे, पण ते आपल्याला आज पाहायचं नाही आहे. आपल्याला पाहायचं फक्त कर्बोदके. आता बघा हे जे ग्लुकोज आहे, ग्लुकोजचा हा फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो. याला इंग्लिशमध्ये म्हणतो बघा आपण सिंगल मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. याला आपण म्हणतो सिंगल मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. हा ग्लुकोजचा सिंगल मॉलिक्यूल आहे. ग्लुकोजचा एक रेणू आहे, एक रेणू. ओके, याला आपण म्हणतो एक साखर. बघा कर्बोदकामध्ये अशा साखर किती आहेत यावरनं आपण करतो कर्बोदकांचे प्रकार. ओके, मग आता आपल्याला हे पाठ करून टाकायचे कुठले कुठले प्रकार आहेत. ओके, तर बघा कर्बोदकांचे प्रकार कुठले कुठले बघा. बघा सगळ्यात पहिला प्रकार लक्षात ठेवा, जर कर्बोदकामध्ये एकच शुगर असेल, ओके, तर त्याला म्हणतो बघा आपण एक शर्करीय, मोनोसॅकराइड. बघा मोनोसॅकराइड, बघा मोनोसॅकराइड, मोनोसॅकराइड. दुसरा दोन शुगर आहे त्याला म्हणतो बघा आपण डायसॅकराइड, डायसॅकराइड, डायसॅकराइड. सगळ्यांना क्लिअर आहे हा पार्ट? आणि ज्यांच्यामध्ये 10 पेक्षा जास्त साखर आहे, शुगर आहेत, ओके, त्यांना म्हणतो बघा आपण पॉलिसॅकराइड, बहुशर्करीय, पॉलिसॅकराइड, बहुशर्करीय. ओके, यांचे एक्झाम्पल आपल्याला पाठ करायचे कारण ते एक्झाममध्ये खूपदा येतात. तर आपला फोकस या एक्झाम्पल्सवर आहे. ओके, चला बेसिक मुद्दा सगळ्यांना कळाला. बघा आता बघा मोनोसॅकराइड म्हणजे काय, याच्यामध्ये फक्त एकच असते शुगर. एक्झाम्पल डायरेक्टली पाठ करा. बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, बघा मोनोसॅकराइडचं पहिलं एक्झाम्पल आहे बघा ग्लुकोज, ग्लुकोज, ग्लुकोज. दुसरं फ्रुक्टोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज. तिसरं गॅलॅक्टोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, नंतर गॅलॅक्टोज आणि शेवटचं रायबोज. हे मेन एक्झाम्पल लक्षात ठेवा 4. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, रायबोज हे 4 एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात मोनोसॅकराइडचे. कोणाचे? मोनोसॅकराइड, मोनोसॅकराइड. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, मोनोसॅकराइड पाठ करा एकदा. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, रायबोज. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, रायबोज. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? बघा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, पहिला पार्ट संपलेला आहे. ओके, आता बघा दुसरा पार्ट आहे बघा डायसॅकराइड. डायसॅकराइडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 2 मोनोसॅकराइड. जेव्हा 2 मोनोसॅकराइड एकत्र येतात यांच्यापासून बनतं डायसॅकराइड. ओके, ठीक आहे. बघा एक्झाम्पल कोणते कोणते डायरेक्ट पाठ करून टाका. एक्झाम्पल परीक्षेमध्ये येतात बघा. बघा एक्झाम्पल आहे बघा, एक्झाम्पल माल्टोज. बघा माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज. माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज यांना म्हणतो आपण डायसॅकराइड कारण यांच्यामध्ये आपल्याला 2 शुगर मॉलिक्युल्स पाहायला मिळतात. माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज. माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज. ट्रिक सांगतो, ट्रिक तुम्हाला बघा. ट्रिक काय बघा, एकदम सिंपल ट्रिक आहे बघा. ट्रिक कशी आहे बघा, तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला केस आहेत, केस, हेअर, आपण केसांना देतो का रंग देतो, याला काय म्हणतो आपण डाय. ओके, केसांना डाय लावली. मला सांगा डायच्या कोणत्या कोणत्या कंपनी आहेत? तर आपल्याला माहिती आहे केशकाला आहे ना, केशकाला. गोदरेजची कंपनी आहे, गोदरेज, बरोबर. पण आपल्याकडे जी कंपनी आहे डायची ती आहे बघा मसाला. कुठली? मसाला कंपनी. आपल्याला वापरायची आहे मसाला कंपनीची डाय डोक्याला लावायला. बघा क्लिअर ट्रिक आहे बघा. कोणती कंपनी? मसाला. कोणती कंपनी? मसाला. बघा डाय वापरायची कोणत्या कंपनीची? मसाला. ओके, मग यावरनं आपली ट्रिक काय होईल बघा, सिंपल. मग डायवरनं डायसॅकराइड. बघा डायवरनं डायसॅकराइड. मवरनं माल्टोज. याचं एक्झाम्पल आहे बघा माल्टोज. ओके, दुसरं आहे बघा सावरनं सुक्रोज. आणि थर्ड आहे बघा लावरनं लॅक्टोज. सगळ्यांना क्लिअर आहे बघा. मग माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज हे आहेत आपले महत्त्वाचे डायसॅकराइड्स. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे बघा. इम्पॉर्टंट आहे. आणि शेवटचं बघा पॉलिसॅकराइड. हे पाठ करून टाका, खूप महत्त्वाचे आहे. एक्झाममध्ये खूपदा प्रश्न विचारलेला आहे याच्यावर. ठीक आहे. हा पहिलं एक्झाम्पल आहे बघा. पहिलं एक्झाम्पल आहे सेल्युलोज. ओके,
दुसरा आहे बघा स्टार्च, दुसरा आहे स्टार्च मेन एक्झाम्पल. नंतर आहे बघा ग्लायकोजेन, नंतर आहे बघा ग्लायकोजेन, ग्लायकोजेन ओके ग्लायकोजेन, सेल्युलोज, स्टार्च, ग्लायकोजेन. नंतर बघा पेक्टिन, पेक्टिन, पेक्टिन. नंतर बघा कायटिन, कायटिन किंवा चिटिन, कायटिन चिटिन दोन्ही पण नाव आहेत, स्पेलिंगमुळे फरक पडतो. बघा हे 5 लक्षात ठेवा महत्त्वाचे, सेल्युलोज, स्टार्च, ग्लायकोजन, पेक्टिन आणि कायटिन. बघा मग हे आपले महत्त्वाचे पॉलिसॅकराइड्स. एक्झाम्पल पार्ट झाले सगळ्यांचे. बघा मग एकच ट्रिक सांगितली तुम्हाला मुद्दामून, कारण जास्त ट्रिक सांगितलं तर प्रॉब्लेम होईल. मग एक ट्रिक पार्ट करा, बाकी आपले ऑप्शन्स कट होऊ शकतात. आता बघा, आता एक पॉईंट नोट करून ठेवा जो एक्झाममध्ये खूपदा विचारलेला आहे. आता बघा डायसॅकराइड बनतात 2 मोनोसॅकराइड पासून. ओके मग याचा अर्थ जर जर आपण यांच्यामध्ये पाणी मिक्स केलं, बघा हे डायसॅकराइड शुगर आहेत, साखर आहेत, पाण्यामध्ये विरघळतील. हा मग लक्षात ठेवा, जेव्हा याच्यामध्ये आपण टाकतो पाणी, वॉटर जर मिक्स केलं तर यांच्यापासून आपल्याला मिळतात पुन्हा 2 मोनोसॅकराइड्स. ओके बघा मग आता मला सांगा माल्टोज पाण्यात टाकलं, सुक्रोज पाण्यात टाकलं, लॅक्टोज पाण्यात टाकलं, बरोबर. मग आता मला सांगा सगळ्यात बेसिक शुगर कुठली? ग्लुकोज, बरोबर. मग याचा अर्थ जर आपण पाण्यात टाकलं डायसॅकराइड, याच्यामध्ये आपला यांच्यापासून आपला 1 ग्लुकोज मिळणारच आहे, यांच्यापासून आपला 1 ग्लुकोज मिळणारच आहे. ओके क्लिअर आहे? ओके क्लिअर आहे सगळ्यांना. आणि आता बघा माल्टोज जर पाण्यात टाकलं तर आपल्याला मिळतात 2 ग्लुकोज. लक्षात ठेवा, हे IMP आहे, पाठ करून ठेवा. बघा सुक्रोज, सुक्रोज म्हणजे आपल्याकडे साखर जी ऊसापासून मिळते. ऊस म्हणजे काय? फळ आहे, फ्रूट आहे. मग फ्रूटवरनं फ्रुक्टोज. बघा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आपल्याला सुक्रोजमध्ये पाहायला मिळतं, असं लक्षात ठेवायचं. फ्रुक्टोज आणि लॅक्टोज, लॅक्टिक ॲसिड दुधामध्ये असते. एक ग्लुकोज आहे, दुसरं काय असतं बघा गॅलॅक्टोज, गॅलॅक्टोज. बघा मग गॅलॅक्टोज, गॅलॅक्टोज लक्षात ठेवा, हे तिन्ही पाठ करून ठेवा. माल्टोज म्हणजे 2 ग्लुकोज, सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज, ग्लुकोज, गॅलॅक्टोज. बस बघा हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचे खूप सारे प्रश्न सॉल्व्ह होतील. आपण आज PYQ सॉल्व्ह करणार आहोत, डोंट वरी. ठीक आहे, चला ट्रिक्स समजली, मसाला ट्रिक. आता बघा एक एक्स्ट्रा पॉईंट ॲड करून घ्या तुमच्या नोट्समध्ये. बघा सेल्युलोज पासून बनली असते वनस्पतींची पेशीभित्तिका. ओके प्लांट सेल वॉल, प्लांट सेल वॉल बनली असते कशापासून? सेल्युलोज पासून बनली असते, जिचं आपल्याला पचन होत नाही. प्लांट सेल वॉल लक्षात ठेवा, आपण सेल्युलोज पचवू शकत नाही. का बरं? कारण हा पचवायला लागणारा सेल्युलोज नावाचं विकर, एन्झाईम, सेल्युलोज नावाचं विकर किंवा एन्झाईम हे आपल्याला शरीरामध्ये पाहायला मिळत नाही. हे एन्झाईम आपल्यात नसतं, म्हणून आपण यांना पचवू शकत नाही. लक्षात ठेवा सेल्युलोजला. मग यांचं काम काय? जसे बॉडीमध्ये गेले तसे बाहेर पडतात. मग यांचं काम आहे पोट साफ करणे. मग यांनाच आपण म्हणतो तंतुमय पदार्थ, फायबर्स किंवा रफेज. ओके बघा आता लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्टार्च कुठे असतो? बटाटा, साबुदाणा, तुम्ही ऐकलं असेल स्टार्च. लक्षात ठेवा, मग स्टार्चला आपण म्हणतो वनस्पतीमध्ये अन्न साठवणारा घटक. मग स्टार्चला आपण म्हणतो प्लांट फूड स्टोरेज मॉलिक्यूल. हे तुम्हाला शिकवता मी NCERT मधलं. याला आपण म्हणतो प्लांट फूड स्टोरेज मॉलिक्यूल. वनस्पतीमध्ये स्टार्चच्या स्वरूपात अन्न साठवल्या जातं. ओके ग्लायकोजेन लक्षात ठेवा, आपल्या बॉडीमध्ये आपण खातो कार्बोहायड्रेट्स, बनतं ग्लुकोज. जे एक्स्ट्रा ग्लुकोज आहे ते कन्वर्ट होतो ग्लायकोजेनमध्ये आणि ते साठतं आपल्या लिव्हरमध्ये, आपल्या यकृतामध्ये. मग याचा अर्थ आपण प्राणी आहोत, आपल्यामध्ये ग्लायकोजन आहे. मग लक्षात ठेवा या ग्लायकोजनला आपण म्हणतो ॲनिमल फूड स्टोरेज मॉलिक्यूल, ॲनिमल फूड स्टोरेज मॉलिक्यूल. ओके याचा अर्थ असा होतो की प्राण्यांमध्ये अन्न साठवणारा घटक आहे तो. ठीक आहे. आणि शेवटचा मुद्दा कायटिन किंवा चिटिन जे आहे बघा, हे आपल्याला कवक किंवा बुरशी, कवक म्हणा किंवा बुरशी म्हणा, कवक, बुरशी किंवा फंगस यांच्या पेशीभित्तिकेमध्ये, यांच्या सेलवॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कायटिन किंवा चिटिन. त्याचप्रमाणे कीटक, ऑर्थ्रोपोडा गटामधल्या काही प्राण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके बघा एवढा पॉईंट आपण पाहिलेला आहे. चला सगळ्यांना ट्रिक कळली. बघा ट्रिक खूप महत्त्वाची आहे. ओके ओके ठीक आहे. चला आता बघा आपण क्वेश्चन सॉल्व करू. पहिले एकदा रिवाइज करू. बघा काही गोष्टी, सिंपल गोष्टी रिवाइज करू आपण. काही गोष्टी बघा कार्बोहायड्रेट्स, कार्बोहायड्रेट्सचा अर्थ होतो कर्बोदके. एकदा रिवाइज करू 2 मिनिटांमध्ये काही गोष्टी. बघा कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके. यांचा मेन घटक कुठला? यांच्यामध्ये असतं बघा कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ओके जर कर्बोदके पाण्यामध्ये विरघळली त्यांना आपण म्हणतो बघा शर्करा किंवा शुगर. सगळ्यांना क्लिअर आहे? बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
ओके, IMP गोष्ट आहे, मेन गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. चला त्याच्यानंतर बघा पुढला मुद्दा बघा. ओके, ग्लुकोजचा मॉलिक्यूल C6H12O6 याला म्हणतो आपण शुगरचा एक मॉलिक्यूल. जेवढे शुगर आहेत तेवढे शुगरचे प्रकार आहेत. बघा बघा मग एक शुगर असेल याला म्हणतो एक शर्करीय. बघा एक शर्करीय म्हणजे काय, याच्यामध्ये असतं साखरेचा एक रेणू सिंगल मॉलिक्यूल, याला म्हणतो मोनोसॅकराइड्स. ओके, कोणते कोणते आहेत बघा, कोणते कोणते आहेत तर आपण पाठ केला बघा. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, रायबोज. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, रायबोज. ओके, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, रायबोज. सगळ्यांना क्लिअर आहे. हां, फक्त एक पॉईंट नोट करून ठेवा बघा, IMP मुद्दा. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोघांचा फॉर्म्युला एकच आहे बघा, C6H12O6. पण या दोघांमध्ये फरक आहे. ग्लुकोजमध्ये असतो अल्डिहाइड गट आणि फ्रुक्टोजमध्ये असतो कीटोन गट. लक्षात ठेवा, फक्त IMP मुद्दा आहे. ओके, कॉन्सेप्च्युअल पॉईंट आहे. नंतर बघा, नंतर जर दोन साखर असतील, दोन शुगर असतील, त्यांना म्हणतो द्विशर्करीय किंवा डायसॅकराइड्स. हे प्रकार आहे बघा कर्बोदकांचे. बघा बघ मग आपण ट्रिक बघितली का, काय ट्रिक आहे बघा. डायसॅकराइड लावायची डाय, कोणती कंपनी, मसाला. मसाला म्हणजे काय, माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज. बघा मसाला, माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज. झालं पाठ. हां, नंतर बघा आपण पाहिलं होतं की आपण जर पाण्यात टाकले डायसॅकराइड आपल्याला मिळतात दोन मोनोसॅकराइड्स. मग सेम गोष्ट बघा, सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज, लॅक्टोज पाण्यात टाकले, यापैकी आपला एक ग्लुकोज मिळणारच आहे, बरोबर. पर माल्टोजपासून मिळतं दोन ग्लुकोज, सुक्रोजपासून मिळतं ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि लॅक्टोजपासून मिळतं ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. क्लिअर आहे. चला हे पाहिलं आपण. नंतर बघा आणखी आपलं मेन पॉईंट ऑफ बघा, ते म्हणजे काय बघा, आपल्याला मेन आहे बघा एक्झाम पॉईंट ऑफ, ते म्हणजे बहुशर्करीय पॉलिसॅकराइड्स. ओके, ज्यांच्यामध्ये 10 पेक्षा जास्त शुगर असतात. कोणते कोणते बघा, कोणते कोणते आहेत तर स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज, पेक्टिन, कायटिन. पाहिले आपण. ओके, सेल्युलोज आपल्याला पचत नाही. का बरं, कारण सेल्युलोज एन्झाईम आपल्यामध्ये पाहायला मिळत नाही. ओके, पेशीभित्तिका वनस्पतींची, प्लांट सेल वॉल सेल्युलोजपासून बनलेली असते. कायटिनपासून बनलेली असते सेल वॉल ऑफ फंगस, कवकांची पेशीभित्तिका. स्टार्च वनस्पतीमध्ये अन्न साठवतो, ग्लायकोजन प्राण्यांमध्ये अन्न साठवतो, पेक्टिनमुळे फळं पिकतात. अशी याची गोष्टी आहेत. ठीक आहे, बघ मग आपण हा बेसिक पॉईंट बघितला, कॉन्सेप्ट समजला, ट्रिक पण आपण एक पाहिली. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, बघा मग आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता आपण बघू काही प्रश्न. आता आपल्याला काही प्रश्न पाहायचे आहेत, जे प्रश्न खूप जास्त महत्त्वाचे आहेत. बघा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू, कारण PYQ आपल्याला 100% घ्यायचे आहेत. चला बघा, आपला प्रश्न आहे बघा, जो आपला विचारला आहे राज्यसेवेने. बघा राज्यसेवेला हा प्रश्न विचारलेला आहे, पाहू कोणाला किती येतं. लिंक लावा. बघा प्रश्न पाहिल्यापेक्षा आपला मेन पॉईंट काय, तो म्हणजे काय, ऑप्शन कट करायचा आहे. वी हॅव टू यूज इलिमिनेशन टेक्निक. ओके, इलिमिनेशन टेक्निक वापरा. चला बघा पहिला प्रश्न आहे बघा, जो विचारला राज्यसेवा पूर्व 16 मध्ये विचारलेला आहे. ओके, पहा काय प्रश्न आहे, प्रश्न पूर्ण वाचूयात. ओके, कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकराइड आहे. बघा आता बघा दोन गोष्टी आहेत बघा, आपण ट्रिक बघितली. काय ट्रिक आहे बघा, डाय कोणत्या कंपनीची, मसाला, म्हणजे माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज पैकी उत्तर यायला पाहिजे. बरोबर बरोबर. पण मग लक्षात ठेवा, असं नाही करायचं. जे विचारलं आहे त्यापेक्षा जे विचारलं नाही ते ऑप्शन कट करायचं. मला सांगा, आपण शिकलो का पॉलिसॅकराइड्स? हो, सेल्युलोज, कायटिन, पेक्टिन, ग्लायकोजेन, स्टार्च. ओके, सेल्युलोज यायला पाहिजे का? नाही. आपण शिकलो मोनोसॅकराइड्स, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, रायबोज. ग्लुकोज, फ्रुक्टोज काय बघा, हे मोनोसॅकराइड्स आहेत बघा. मग हा मोनोसॅकराइड्स, हा मोनोसॅकराइड आणि हा पॉलिसॅकराइड. आलं का उत्तर? हां, ओके. नाही समजलं तर आपण ट्रिक माहिती आहे, मसाला, माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज आणि मसाला यामध्ये फक्त स शब्द सुक्रोजमध्ये आहे. आलं उत्तर 3. तुम्ही ही पण लिंक वापरू शकता. ओके, कशी वाटली ट्रिक कमेंटमध्ये सांगा. ओके, चला पुढला प्रश्न बघा. बघा आता पुढला प्रश्न विचारलाय बघा राज्यसेवा 14 मध्ये. सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन काय बनतं? सुक्रोजपासून काय बनतं? मग सिंपल गोष्ट बघा, तुम्हाला मी एक गोष्ट काय बोललोय की आपण जर टाकलं डायसॅकराइड पाण्यामध्ये आपल्याला काय मिळतात? 2 मोनोसॅकराइड्स. बरोबर. यातला मेन कोणता मोनोसॅकराइड आहे? ग्लुकोज तर मिळतोच. मग असं ऑप्शन पहा ज्यात ॲटलिस्ट एक ग्लुकोज आहे. पहा बरं आहे का ग्लुकोज? बघा मग ऑप्शन 2 मध्ये ग्लुकोज नाही, ऑप्शन 4 मध्ये ग्लुकोज नाही. मग उत्तर 1 किंवा 3 पैकी येईल. आता मला सांगा, आपण पाहिलं होतं सुक्रोज. सुक्रोज म्हणजे ऊसामध्ये असणारी साखर. सुक्रोज ऊस फळ आहे का? फळ आहे. फळ म्हणजे फ्रूट वरनं फ्रुक्टोज. बघा अशी लिंक लावली आपण. सगळ्यांना क्लिअर आहे का काय चालू आहे? बघा पटपट पटपट प्रश्न सॉल्व्ह होत आहेत.
कॉन्सेप्ट क्लिअर आहे, ट्रिक पण वापरली आहे बघा. 2 प्रश्न सॉल्व्ह केले आपण. ओके, चला पुढला प्रश्न. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कुठले? मेन सोर्स ऑफ एनर्जी कोणते असले पाहिजे? कोणापासून एनर्जी मिळते? तर बघा कार्बपासून एनर्जी मिळते, ग्लुकोजपासून एनर्जी मिळते. ओके, प्रोटीनचं काम आहे बॉडी बिल्डिंग करणे. ओके, चला प्रश्न कळला. 6वा प्रश्न आहे. चला मग आता पुढला प्रश्न आपण घेऊयात. हां, राज्यसेवा 18ला प्रश्न विचारलेला आहे बघा. मग बघा, नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी किंवा तेल? चरबी तेल म्हणजे काय? चरबी किंवा तेल म्हणजे काय? फॅट्स, मेद बघा. मग मेदालाच काय नाव होतं? लिपिड्स. तर लिपिड्स. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे बघा. आयोगाने प्रश्न विचारला होता राज्यसेवा 2021ला, खालीलपैकी कोणते आहे टर्पिनॉइड्स? टर्पिनॉइड्सचा प्रश्न विचारला होता. टर्पिनॉइड्सचा प्रश्न याच्यामध्ये ऑप्शन होतं बघा, मेन्थॉल बघा, मेन्थॉल आणि विटॅमिन ए. म्हणजे याचा अर्थ बघा, जर आपण ऑप्शन बघितले ॲटलिस्ट प्रश्नांचे, तरी पण ते प्रश्न रिपीट होऊ शकतो पुढे. मला वाटतं राज्यसेवा 20ला प्रश्न विचारला होता राज्यसेवा. ओके, क्लिअर आहे. सॉल्व्ह झाला प्रश्न. 4था 5चा प्रश्न सॉल्व्ह केला बघा आपण. आणि शिकलो किती बघा, खूप कमी शिकलोय आपण काही जास्त शिकलो नाही. आणखी नॉर्मल प्रश्न आपण शिकतोय. बघा हा प्रश्न आहे, मानव पालेभाज्यामधली सेल्युलोज पचवू शकत नाही, काय कारण आहे? आता बघा, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. कधी कधी जर आपल्याला काहीच माहित नाही, प्रश्न मला काहीच माहित नाही आणि मला मला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, तर काय करायचं बघा. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, तर असं जनरली असं असतं बघा, जे ऑप्शन आहे, जे उत्तर आहे तसं सेम ऑप्शन असतं. मग सेम ऑप्शन एकदा चेक करून बघायचे. पहा बरं, सेम आहे का? आहे का? सेम आहे बघा. सेल्यू सेम आहे. पेप्सिन कट होईल. आता सेल्युलेज, सेल्युलिन, सेल्युपेज सेम वाटतं, हे कट होऊन जाईल. ओके, मग आता 2 पैकी एक उत्तर आहे बघा. ही पण तुम्ही मेथड वापरू शकता. उत्तर आहे बघा सेल्युलेज. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. सेल्युलेज विकर नसतं म्हणून आपल्याला ते पचत नाही. कळलं का तुम्हाला? एलिमिनेशन मेथड कळली का? जरी मला सगळ्या गोष्टी येतात तरी पण मी ही मेथड वापरतो. चला ओके, काही पुढले प्रश्न आहे जे आपण शिकलो त्यापैकी प्रश्न घ्यायचा प्रयत्न करू. हां बघा, हे आपण हे बघा, हे आपले प्रश्न आहेत जे आपण आज घेतलेले आहेत. कसे वाटले तुम्हाला प्रश्न? ट्रिक कशी वाटली नक्की मला कळवा. बघा, तुम्हाला मी गोष्ट समजावून सांगतो जी खूप महत्त्वाची आहे बघा. जी खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ती कुठली आहे बघा. आता बघा, हा प्रश्न कधी विचारला बघा, सुक्रोजचा जो प्रश्न आहे बघा, हा विचारला राज्यसेवा 14 मध्ये, बरोबर. आणि आणखी एक प्रश्न बघा विचारला राज्यसेवा 16 मध्ये. तो प्रश्न काय बघा, तो प्रश्न आहे हा, कोणता डायसॅकराइड आहे? बरोबर. बघा 16 मधलं उत्तर आहे बघा सुक्रोज. ओके, आणि 14 मध्ये तोच सुक्रोज झालाय बघा प्रश्न. कळलं बघा. बघा, राज्यसेवा 14 मध्ये सुक्रोज प्रश्नामध्ये होता, जो 16 मध्ये उत्तरामध्ये आहे. मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, प्रश्न रिपीट होतात, मात्र प्रश्न सेम टू सेम रिपीट होत नाहीत. प्रश्न सेम टू सेम रिपीट होत नाही. हा बदल आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून प्रश्न आणि ऑप्शन चेक करून जा, नक्की तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ फायदा होईल. ओके, मग आता मला सांगा, हे आपण शिकलोय म्हणून आपल्याला आलाय. पण एखादी गोष्ट मला काहीच माहित नाही, एखादी गोष्ट मला माहीतच नाही अजिबात. ओके, तर सॉल्व्ह कसं करायचं असं जर प्रश्न विचारला तर पाहायचं बघा काय आपल्याला लिंक लागते, आपल्याला पाहिजे. पण एखादा प्रश्न बघू. बघा, समजा मी हा एक प्रश्न घेतो. आता हा एक प्रश्न आहे, प्रश्न सोपा प्रश्न आहे तरी पण बघूयात. आता हा प्रश्न आहे, अंड्यामधल्या कोणत्या भागामध्ये प्रोटीन्स असतात? आता बघा, जर मला क्वेश्चन काहीच येत नाही चालतं, पण ॲटलिस्ट जर ऑप्शन 2 कट केले तरी पण मला विचार करायला मग वेळ मिळतो की दोघांमध्ये नेमकं उत्तर कुठलं चांगलं प्रॉपर असेल, कुठलं जास्त बरोबर असेल. ठीक आहे. मग आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट काय बोललो, पहिले कॉमन सेन्स वापरा. कॉमन सेन्स वापरायचा पहिले प्रश्न सॉल्व्ह करताना. मला सांगा आता या प्रश्नामध्ये कोणतं ऑप्शन कट होऊ शकतो कॉमन सेन्सने? तर बघा, मी काय लिंक लावतो. मला सांगा, अन्न पदार्थ आहे, आपण खातो का अंड्यांचं कवच? नाही खात. बघा, मग इथं कवच ऑप्शन आहे, ऑप्शन 3 कट होऊन जाईल. ठीक आहे. मग आता मला सांगा, आपल्याला विचारले अंड्यांचे स्रोत विचारलेले आहेत. ओके, मग जर प्रोटीन नसतं तर विचारलं गेलं असतं का? होऊ शकतं, पण शक्यतो पाहिलं आपण तर चौथा ऑप्शन मध्ये थोडं आपल्याला प्रॉब्लेम वाटतो. पण तरी बघा, तुम्हाला मी एक गोष्ट बोललो आहे, जे उत्तर आहे त्यासारखं सेम ऑप्शन सेट केलेलं असतं. मग पहा बरं कोणते सेम ऑप्शन. बघा इथे बघा, पांढरा बलक, पिवळा बलक, सेम वाटतं. उत्तर 2 पैकी 100% आहे. ओके, आणि लक्षात ठेवा, आणि जर तुम्हाला 2 पैकी 1 जर ऑप्शन मिळालं तर तुम्ही उत्तर 1 द्यायचं. एक बघा, उत्तर आहे बघा 1, पांढरा बलक. असं ही ट्रिक कधी वापरायची? जेव्हा मला काहीच येत नाही. सगळ्यांना क्लिअर आहे का?
बघा मग आपण आदल्या प्रश्नामध्ये पण बघितलं होतं की आपल्याला काहीच माहित नव्हतं, आपण ऑप्शन 2 कट केले. ओके, बघा आपण प्रश्न बघू पुन्हा एकदा तो. बघा आता हा प्रश्न होता, या प्रश्नामध्ये आपण बघितलं ऑप्शन सेम आहे, सेल्युलेज आणि सेल्युपेज. 2-3 कट केलं, दोघांमध्ये कन्फ्युजन आहे, उत्तर 1 देऊन द्या. बघा आलं उत्तर 1. हे कधी वापरायची ट्रिक, कधी वापरायची? ओके, ट्रिक कधी वापरायची ही जेव्हा मला उत्तर माहित नाही. ओके, नॉर्मली ही वापरू शकत नाही. ओके, ही ट्रिक किती टक्के लागते? ही 99.99% बरोबर होईल, पण थोडा चान्स आहेच बरं चुकीचा. ओके, लक्षात ठेवा. अशा प्रकारे बघा आपण साधारणतः 4 ते 5 प्रश्न इथे कंटिन्यूस कव्हर केले. ओके, आय होप सगळ्यांना कळलं असेल. ओके, आणि हे झाले बघा आपले कर्बोदके. कारविषयी आणखी भरपूर सारी माहिती आपल्याला आहे. ओके, पण आपण जे बघतोय बघा, आपण जे बघतोय ती आपली सिंपल आपण सिंपल एक गोष्ट बघतोय ते म्हणजे कॉन्सेप्ट एलिमिनेशन ट्रिक. त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे आणि मुद्दामून छोटे छोटे व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून काय होईल, लक्षात राहील आणि कधी विसरणार नाही. ठीक आहे, आय होप सगळ्यांना ट्रिक आवडली असेल. बघा आपला व्हिडिओ आहे बघा हा कर्बोदकांचा, सगळ्यांना ट्रिक आवडली असेल. ओके, स्क्रीनशॉट काढून घेत चला. ओके, स्क्रीनशॉट काढून घेत चला, तुम्हाला नक्की फायदा होईल. मला वाटतं कारविषयीची एवढी माहिती बस झाली. पुन्हा एक व्हिडिओ घेऊन येतो ज्याच्यामध्ये आपण पुढल्या टॉपिकची ट्रिक बघू. ओके, हमखास ट्रिक, एलिमिनेशन ट्रिक, PYQ सुद्धा. ठीक आहे, ज्या मुलांना वाटतं सर तुम्ही चांगलं शिकवतायत, आम्हाला समजत आहे, त्यांच्यासाठी आपण आता येणारी परीक्षा राज्यसेवेची परीक्षा आहे. आता तुम्हाला वेळ नाही बॅच करायला. मी काय केलं बघा, मी राज्यसेवेचं PYQ ची बॅच तयार केली आहे. PYQ बॅच तयार केली आहे ज्याच्यामध्ये 17 ते 23 चे पेपर मी घेतलेले आहेत. एलिमिनेशन ट्रिक घेतले आहेत आणि डाटा पण शिकवलेला आहे. तेवढं करा, तुम्हाला फायदा होईल. फार स्वस्तामध्ये 199 मध्ये बॅच लॉन्च केली आहे. काही कंबाईनचे विद्यार्थी आहेत, कंबाईनची सुद्धा बॅच तयार केली आहे PYQ. त्याचे व्हिडिओ आता अपलोड होतील. PYQ बॅच फार स्वस्तामध्ये बॅच आहे. याच्यामध्ये पण आपण क्वेश्चन्स घेतले आहेत, थिअरी घेतली आहे. ओके, काहींना वाटतं सर आमचे PYQ आम्हाला माहिती आहेत, आम्हाला थिअरी बॅच आहे का फास्टमध्ये होणारी? तर आपण दोघांची पण 1 डे रिव्हिजन बॅच तयार केलेली आहे. दोघांची पण आपण 1 डे रिव्हिजन बॅच तयार केलेली आहे. आणि ही जी 1 डे रिव्हिजन बॅच दोघांची पण आहे. ओके, ही जी दोघांची पण बॅच आपण तयार केलेली आहे 1 डे रिव्हिजन बॅच. याची पण फी खूप कमी आहे, ज्याच्यामध्ये 25 व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात विथ ट्रिक्स. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक आजची बिग ऑफर आहे बघा. राज्यसेवेचा अभ्यास जे करतात, कंबाईनचा अभ्यास करतात, त्यांच्यासाठी 17 ते 23 पर्यंत सगळे गणिताची उदाहरणं आहेत, गणित फिजिक्सची गणित, ती बॅच मी लॉन्च केली आहे फक्त 20 रुपयामध्ये. ओनली 20 रुपीज ती बॅच तुम्ही घेऊ शकता. ज्यांना वाटतं सर आमचा फोकस कंबाईन आहे, मोठी बॅच घ्या, चांगला अभ्यास कंप्लीट करा, नक्की तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होईल. आय होप सगळ्यांना कळलं असेल. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना पण सांगा. ओके, थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.